नमस्कार मित्रांनो, आपण ट्रेडिंग सायकोलॉजीची जी सिरीज चालू केली आहे त्यातला हा तिसरा पार्ट. ह्यामध्ये आपण बघणार आहे सगळं येत असून पण लॉस का होतो, त्याचं रिझन आता बघूया आपण चार्टवर. नमस्कार मित्रांनो, 5/12/2025 11:11 झालेले आहेत. मित्रांनो, आजचे ट्रेड तुम्ही पाहू शकता. सकाळी आपण 100 पीप कॅप्चर केले, त्यानंतर 60 पीप, त्यानंतर पुन्हा 100 पीप, त्यानंतर 30 पीप आणि शेवटचा ट्रेड दिला मित्रांनो तो स्टडीसाठी ग्रुपवर शेअर केला होता. सगळे ट्रेड अपडेट आपण ग्रुपवर केलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडत असेल की मार्केट तेच आहे, चार्ट तेच आहेत, काही जण प्रॉफिटमध्ये आहेत, काही जण लॉसमध्ये आहेत. तर मित्रांनो, इथं सायकोलॉजीचं काम खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, तुमच्यासोबत ट्रेडिंग बाबतीत भावनिक स्कॅम होतोय. भावनिक स्कॅम म्हणजे काय की तुम्हाला सगळं येत असून पण चार्टवर रिझल्ट 0, प्रॉफिट 0. हे कशामुळे होते? कारण का मित्रांनो, तुम्ही जे शिकलेलं नॉलेज आहे ते तुम्ही ते चार्टवर लादायचा प्रयत्न करताय. तुम्ही समोर चार्ट काय सांगतोय हे समजून घ्यायचा प्रयत्न न करता मला येतंय आणि मी असंच होणार तसंच होणार या अपेक्षेने तुम्ही ट्रेड घेता आणि लॉस करता. मित्रांनो, तुम्ही ही रील अशा प्रत्येक मित्राला शेअर करा ज्याला वाटतं मला सगळं येतं तरी पण मी लॉसमध्ये आहे. तर ही चूक सुधारली पाहिजे. थँक्यू सो मच.